तर मी बसले आहे कामावरून जरा निवांत शांत सगळं आवरून. तर काम चालू झालं आहे, डिंगा भरायच्यात, त्यामुळं माणसं लावले 2, त्यातली माती काढायला, प्लेन करायला. आणि आमची लाडकी 97 जाणार आहे वाळू भरायला. त्यासाठी आमच्या दादांनी सांगितले, गणेश भाऊ GPS बसवून घ्या. तर भैया आलेला आहे GPS बसवायला. तिथं काम पण GPS बसवायचं चालू आहे, बघू शकता. लाडकी महिना जाणार आहे वाळू भरायला आणि इकडं काम चालू आहे. मिस्त्री काय आहे नाही, मिस्त्रीला पुढचं काम आहे. मिस्त्री आल्यानंतर काम चालू होईल, तोपर्यंत डोकं आऊट झाले बघा. पोळसाहेब गेल्यानंतर मी सुद्धा कामाला जाणार आहे. माझा स्वतःचा बिझनेस आहे आयुर्वेदिक औषधांचा, तुम्हाला बघायला भेटेलच आणि ह्या आधी पण तुम्ही बघितले. तर अशा प्रकारे मी कामावर चालले आहे. गाडी काय आमची घरनं गेली नाही अजून, त्यांना जायला वेळ लागणार होता म्हणून निघून आले. कामावर उशीर होत होता, मला ऊन लागते, परत बाजार संपून जात आहे. घरनं निघताना गडबड झाली, त्याच्यामुळं काही व्हिडिओ बनवला नाही. आता बघू शकतो मी परांडा रोडने तर मी चालले आता घरी. कामावर पोचले, थोडंसं काम केलं. उन्हाचा आखाडा भरपूर असल्यामुळं बाजारात माणूस नव्हतं. आणि दुसरी गोष्ट, आज सण आहे अक्षय तृतीयाचा, त्याच्यामुळं बाजारात गर्दी कमी होती. तिथला व्हिडिओ काढला नाही, कारण बाजारात माणसं बी नव्हती, ऊन बी खूप होतं. मीच माझ्या मैत्रिणीच्या छत्रीमध्ये बसले होते, बघू शकता. आता मी जाते घरी, घरची कामं आवरते. पोळसाहेब कामाला गेले, गाडी घेऊन गेले नाहीत वाटतं. पोळसाहेब गाडीचं काम करतायत. त्यांचा फोन आला अचानक, ये घरी लवकर, म्हणून मी घरी चालले. बघा हा रस्ता परांडा. मी पोचलेले आहे घरी आणि मी घेते एनर्जी ड्रिंक, असा आपला फ्रेश. दिवसभर फ्रेश ठेवायची ताकद असते ह्याच्यामध्ये, शरीरासाठी चांगलं आहे. आता काय निवांत बसले बघा, लय दमले काम करून, गाडी चालवून. लय दिवसातनं कामाला गेले ते, लय ऊन डोक्यावर घेतले. पोळसाहेब कामाला जाऊ नको म्हणत होतं, तरी बी गेली. सो टायर्ड.